मागणी आहे? कशासाठी तुमच्याकडून हे धरणे आंदोलन जे आहे ते पुकारलं जातं? महत्त्वाची मागणी म्हणजे ही आहे की एसटी जे कामगार आहेत त्यांचं वेतन अतिशय कमी असल्यामुळे आमची महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन पाहिजे आणि तेही आमचे मागचे जे आर्थिक प्रलंबित देयके आहेत, आमचा महागाई भत्ता थकीत आहे, घरभाडे भत्ता थकीत आहे, इन्क्रिमेंट थकीत आहे, त्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसह आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही हे संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करत आहोत। याबाबतची महत्त्वाची एक बैठक जी आहे ती आता मागे 7 ऑगस्टला पार पडली आहे, त्यामध्ये नेमके काय जे आहे ते 9 तारखेला काय नेमके मुद्दे? 7 ऑगस्ट बैठक म्हणजे फक्त चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 20 तारखेपर्यंतचं आम्हाला आव्हान केलं की 20 तारखेपर्यंत तुमचं पूर्ण आम्ही फायनल करू। पेमेंटच्या संदर्भात तुमच्या काय बाकी अडचणी आहेत, आम्हाला मेडिकलची सेवा जी आहे ती आम्हाला कॅशलेस पद्धतीमध्ये हवी, ती त्या बाबतीत पण आम्हाला त्यांनी सांगितलं होतं। 20 तारखेपर्यंत त्यांनी एक समिती नेमली, आमच्या कृती समितीबरोबर त्यांची समिती नेमली होती की आणि 20 तारखेपर्यंत त्यांना आदेश दिला त्यांच्या समितीला की तुम्ही यांच्याशी चर्चा करा आणि यातनं मार्ग काढून मला सांगा, म्हणजे मी तो निर्णय देऊ। पण 20 तारखेला त्यांनी काही बैठक घेतली नाही, त्यांचे दौरे चालू झाले, त्याच्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। आणि प्रवाशांची ही गैरसोय आमच्यामुळे झालेली नाही आहे, प्रवाशांची गैरसोय ही शासनामुळे झालेली आहे, त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे। पूर्ण आता पण आपण पाहिलं तर इथे संपूर्ण जे आहे ते काही प्रमाणात जे आहे ते इथे एसटी बसेस जे आहेत ते आता सध्या सुरू पाहायला मिळतात। नेमकं हे आंदोलन जे आहे ते तुमच्या काही सुरू ज्या बस आहेत ह्या काल रात्री किंवा सकाळी ज्या तिकडनं आउट डेपोतनं बाहेर इकडे हॉल्टला आलेल्या असतात, ह्या आउट डेपोतल्या हॉल्टच्या बस चाललेल्या त्या आमच्या डेपोतल्या बस एकही गेलेल्या नाहीत। 2-3 बसेस गेल्या त्या प्रायव्हेटच्या गेल्या, कारण की प्रायव्हेटला चालक त्या बसवरचे बाहेरचे असतात, आपले नसतात, त्याच्यामुळे ते गाड्या गेलेल्या आहेत। बाकी इतर आपल्या एसटी महामंडळाच्या आपच्या गाड्या एकही गेली नाही स्वारगेट डेपोची। राज्यभरात अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे, पुण्यात देखील आंदोलन जे आहे ते सुरू आहे। काय सांगाल, कुठे जायचं होतं? आता हे एसटी जे बंद आहेत त्यामुळे नेमके काय समस्या आहेत? आता आपल्याला तासगावला जायचं होतं, आता काय शासनाने त्यांचं काय मान्य केले नाही, त्यामुळे त्यांचं बी बरोबर आहे, शेवटी बी त्यांनाही पोटच आहे ना। आपल्या जे कष्ट करतात त्यांना सरकारने दिलं पाहिजे, प्रत्येकाला न्याय, पण ह्यांना न्याय नाही ना।